नमस्कार. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे. अनेक भागात आज पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईत आज सकाळपासून पावसाचं वातावरण दिसून येत आहे. येत्या काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल अडखळली असली तरी राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात बुधवार दिनांक 19 रोजी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या 24 तासांमध्ये हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. नाशिकमधील हर्सुल इथं 77 आणि रत्नागिरीतील खेड इथं 71 मिलीमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली आहे. विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सून दाखल झालेल्या भागातही पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे? हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.